18 वर्षीय अंजनी आणि 17 वर्षीय करिश्मा यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्या साता समुद्रापार झेप घेतील, पण त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे विघ्नहर्त्या श्री गणेशाने। दोघींना मिळून 1,35,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे, ज्यामुळे त्या पुढील 5 वर्षांसाठी युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये सुरू होणाऱ्या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या डिग्रीचा अभ्यास करतील। महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातल्या या दोघीही गरीब घरातील आहेत। मला स्कॉलरशिप मिळाली याचा मला खूप आनंद होतोय आणि एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। जे गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले त्यांच्या कृपेने आज मला स्कॉलरशिप मिळाली। तर मी ज्यावेळी अभ्यासाला बसायची त्यावेळी प्रथम त्याला वंदन करत असायची की हे माझं नाही, हे तुझं आहे, तू करून घे, असं त्याच्या चरणी नेहमी निवेदन म्हणतात तर ते मांडायचे आणि मग अभ्यासाला बसायचे आणि त्यामुळेच ते व्यवस्थित माझ्या डोक्यामध्ये फिट बसायचं आणि त्यामुळेच मी अभ्यास करू शकले आणि ही स्कॉलरशिप मला मिळू शकली। अमेरिकेच्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी या दोघी मागील 2 महिन्यांपासून पायाभूत प्रशिक्षण घेत आहेत। युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीच्या ग्लोबल अपॉर्च्युनिटी स्कॉलरशिपचा लाभ घेणारा भारत हा पहिला देश बनला आहे। Very rewarding experience for me. Each village was very receptive. They had welcome activities. ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटीच्या भारताशी जवळील संबंध जोडण्याच्या कटिबद्धतेचे प्रमाण आहे आणि आम्हाला या 2 प्रतिभाशाली मुलींना निवडण्यावर अभिमान आहे। बुद्धीचे आराध्यदैवत असलेला श्री विघ्नहर्ता आज आपल्या भेटीला आलेला आहे। बाप्पाच्या साक्षीने आज करिश्मा आणि अंजली या 2 मुली उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत। पुढच्या 5 वर्षांनंतर भारताला या दोघींच्या रूपाने 2 श्रीरत्न मिळावेत हीच बाप्पाचरणी प्रार्थना। कॅमेरामन किशोर पगारेसह MRSC साठी मी संजय परब, मुंबई।